हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीकवरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय. पंचेतानी महाबाहो कारणानी निबोधमे, सांख्ये कृतांते प्रोक्तानी सिद्धये सर्व कर्मणा. आज वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गुरुवर्य किसन दादा महाराज निगडीकर यांच्या या फेसबुक पेजवरती अधिक मासाच्या निमित्तानं आपल्यासमोर बोलण्याची संधी माझ्या जीवनामध्ये प्राप्त होत आहे. माझं हे महद्भाग्य आहे, कारण अधिक मास हा आपल्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाचा असा मानला जातो. सांसारिक दृष्टीने या अधिक मासाचं असणारं महत्त्व वेगळ्या अर्थानं आहे, पण पारमार्थिक विचारानं जर पाहिलं तर हा अधिक मास, ज्याला पुरुषोत्तम मास म्हटलं जातं, खऱ्या अर्थानं आध्यात्मिक साधना करण्याकरता अतिशय महत्त्वाच्या अशा प्रकारची ही पर्वणी प्रत्येक साधकाच्या जीवनामध्ये प्राप्त होते. पण आपलं थोडंसं सर्व जगाचंच म्हणा दुर्दैव, या वर्षीचा अधिक मास आपला या कोरोना महामारीच्यामुळं काही आध्यात्मिक मोठ्या प्रमाणामध्ये असणारी कार्य आपल्याला थोड्या प्रमाणामध्ये करावी लागत आहेत. या सर्व परिस्थितीचा विचार करून माझे स्नेही हरिभक्तीपरायण मारुती महाराज निगडीकर यांनी या अधिक मासाच्या निमित्तानं त्यांचे असणारे आजोबा किसनदादा महाराज निगडीकर यांच्या फेसबुक पेजच्या निमित्तानं ही ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा आपल्या सर्व भक्तपरिवारापर्यंत पोहोचवण्याचं काम ते करत आहेत. आजचा दिवस माझ्या वाट्याला आलेला आहे. काय सांगावं या भूमिकेतून विचार करत असताना दादांचं जे जे काही पारमार्थिक कार्य आहे या कार्याचा धांडोळा थोडासा घेतला. ज्यांचा पारमार्थिक जीवनातला प्रवास हा वैकुंठवासी गुरुवर्य मामासाहेब महाराज दांडेकर, ज्यांनी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था स्थापन करण्याकरता खूप मोठा हातभार लावला आणि प्रामुख्यानं ज्ञानेश्वरीचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे विशेष, असे श्री गुरु वैकुंठवासी धुण्णा महाराज देगलूरकर आणि माझं गुरुस्थान वैकुंठवासी चैतन्य सद्गुरू आबासाहेब महाराज वास्कर आदी महात्म्यांच्या संगतीमध्ये ज्यांनी परमार्थाचा प्रचार केला, विशेषतः सातारा भागामधून गावोगावी नामसप्ताह करणं, उत्सव उभे करणं आणि ज्ञानेश्वरी पारायणाबद्दलची गोडी प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये लावणं हे ह्या मंडळींनी केलं. म्हणून खऱ्या अर्थानं आज आम्ही नातवंड म्हणून, आता मारुती महाराजांचं वय माझं वय अगदी समान आहे, असं म्हणायचं जुन्या काळामध्ये की आजोबाने रोपटं लावलं की त्याची फळं नातू खात असतो, तसं परमार्थाचं हे रोपटं किसनदादांनी लावलं आणि आज त्याचा आनंद आज आम्ही नातवंड घेतोय असं म्हणायला हरकत नाही आहे. अर्थात आजची परिस्थिती पाहायला गेलं तर आज परमार्थाला आधुनिकतेची भरपूर जोड मिळालेली आहे. प्रवासाची साधनं उपलब्ध आहेत. कथा कीर्तन करत असताना जी काही व्यवस्था असावी लागते बाह्य अंगानं, ती सगळी व्यवस्था आज अनुकूल आहे. पण ज्या काळामध्ये या जुन्या मंडळींनी हा वारकरी संप्रदायाचा, अध्यात्माचा, ज्ञानेश्वरी गाथेचा विचार घराघरामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मनामनामध्ये रुजवला, मला वाटतं त्या काळामध्ये त्यांना ज्या ज्या परिस्थितीला तोंड द्यावं लागलं असेल ती परिस्थिती किती कठीण असेल. अगदी पायी चालत जाणं, प्रसंगी बैलगाडीनं प्रवास करणं, जाऊन तिथं ज्ञानेश्वरी प्रवचन करणं, कीर्तन करणं आणि संध्याकाळी मुक्काम करून त्या गावातल्या मंडळींना अध्यात्माचे काही विचार त्यांच्या हृदयामध्ये रुजवणं,
हे या मंडळींनी अगदी प्रामाणिकपणाने केलं, म्हणून आज 50-50, 100-100 वर्षाचे नामसप्ताह आपल्याला पाहायला सापडतात. आम्ही तिथे गेलो की आम्हाला आनंद वाटतो. कितव्या वर्षाचा सप्ताह? 100 वर्ष, शताब्दी आहे, किती आनंद वाटतो. पण ही शताब्दी आज 100व्या वर्षी साजरी करत असताना पहिल्या वर्षी यांनी काय केलं असेल, काय संकटाला सामोरे गेले असतील, नक्कीच म्हणावं लागतं. त्यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत ठेवावं, नमस्कार करावा, आपलं मस्तक त्यांच्या चरणावरती ठेवावं आणि त्यांच्या कार्याकडे पाहून आपण आपल्या जीवनातली मोठ्या उत्साहानं करावी असं आमच्या सर्व तरुण मंडळींना वाटतं. कारण आज आम्ही सुद्धा एखाद्या गावामध्ये ज्यावेळेला नामसप्ताह सुरू करायचं म्हटलं की त्या गावागावातील मतभेद बाजूला सारून, मतपरिवर्तन करून, प्रत्येकाची मनं एकत्र जुळवून आणून सप्ताह करायचं म्हटलं की किती संकट येतात आमच्यासमोर. या मंडळींनी त्या काळामध्ये हे सर्व केलं, म्हणून आज आम्ही त्याचा आनंद उपभोगतो आहोत. त्यांनी इवलेशे रोप लाविले द्वारी, पण त्याचा वेलू गेला गगनावरी. आज तो मोगरा फुललेला आहे आणि त्या मोगऱ्याचा सुगंधी आस्वाद आम्ही मंडळी घेतो आहोत. म्हणून पूजनीय ईश्वरदादांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि या ठिकाणी माझ्या थोड्याशा चिंतन सेवेकरता मी सुरुवात करतो आहे. आपण कर्माचा विचार पाहण्याकरता मी 18व्या अध्यायातील 13व्या क्रमांकाचा श्लोक आपल्यासमोर म्हटलेला आहे. पंचेतानी महाबाहो कारणाने निबोधमे, सांख्ये कृतांते प्रोक्तानी सिद्धये सर्व कर्मना. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं चिंतन करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या भूमिकेतून या ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती केली, सर्वांना भूमिका ज्ञात आहे. श्रीक्षेत्र नेवासा या ठिकाणी चातुर्मासाच्या निमित्तानं प्रवास करत असताना ही चारी भावंड मंदिरामध्ये बसली असताना दादा बोलतात की ज्ञानोबा काहीतरी सांगा. त्यावेळेला जयाचे बिसाट शब्द सुखे म्हणू येती वेद या न्यायानं ज्ञानेश्वर महाराज बोलतात. ज्या गीतेच्या आधारावरती बोलतात त्यातून हा दिव्य अशा स्वरूपाचा संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश आणि ज्ञान देणारा ग्रंथ म्हणजेच ज्ञानेश्वरी आपल्या समोर निर्माण होतोय. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याकरता किती मोठं अगणित ज्ञानेश्वर महाराजांचे उपकार आहेत आपण बारकाईनं पाहतो. अर्थात या ज्ञानेश्वरीचं चिंतन करत असताना ओवीबद्दलचा असणारा भाव आपण जर चिंतन करायला लागलो तर जुन्या मंडळींच्या मुखातून ऐकलेला विचार नक्कीच सांगून जाईल. श्री गुरु वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर ज्यांनी संबंध जीवन ज्ञानेश्वरीच्या अध्ययनाकरता घातलं, वैकुंठवासी श्री गुरु धुण्णा महाराज देगलूरकर ज्यांनी जीवन आपलं संपूर्ण ज्ञानेश्वरीच्या अध्ययनामध्ये सेवेमध्ये घातलं, अशी मंडळी ही शेवटी उद्गार काढत असताना हाच विचार सांगतात की इतके वर्ष या ग्रंथाचं चिंतन केलं पण अजूनही याच्यातला ज्ञानेश्वर महाराजांना अभिप्रेत असणारा भाव आमच्या अंतःकरणामध्ये अजूनही प्रगट झाला नाही. आम्हाला असं वाटलं नाही की ज्ञानेश्वर महाराजांना हेच सांगायचं नाही, अजूनही त्याच्यामध्ये काहीतरी नवीन ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं आहे असा भाव नेहमी वेगवेगळा प्रकट होतो. अर्थातच ज्ञानेश्वर महाराजांनी समाजावरती केलेले अगणित स्वरूपाचे उपकार आहेत. म्हणून तर तुकोबारांच्या भाषेत सांगायचं झालं तर महाराजांच्या प्रमाणाचा आधार घेऊन म्हणावं, काय सांगू आता संतांचे हे उपकार मज निरंतर जागविती. हे संत महात्मे काय करतात? निरंतर जागवतात. जाग करण्याचं काम संतांनी केलंय. अर्थात ते जाग करणं म्हणजे झोपेतून जाग करणं. पण कोणती झोप? ही झोप आहे अज्ञानाची झोप. सध्याही आपल्याला झोपेतून जागा करतो पण मोबाईल आपला जागा करतो. झोपलेली जी मंडळी आहेत ना, अलाराम लावून झोपले की तो मोबाईल वाजतो, अलाराम वाजतो आणि लोक जागी होतात, उठतात लोक. काही लोक नाही, मोबाईलला सुद्धा जुमानत नाही. मग कोणाचा तरी फोन आला त्याच्यातून जागी होतात. हे जागं नाही आहे. जीवाचं खऱ्या अर्थानं जागं होणं आहे ते म्हणजे अज्ञानातून जागं होणं आहे. अज्ञानातून आपलं जे स्वस्वरूप आहे, आपण ज्या स्वरूपातून आलेलो आहोत त्या स्वरूपाच्या प्राप्तीकरता आपल्याला पुन्हा तिथं जायचं आहे ना, मुक्कामाला जायचं आहे ना, त्याच्याकरता आपल्याला जागं होणं गरजेचं आहे. जीवनातलं अज्ञान संपणं गरजेचं आहे. मग हे अज्ञान संपण्याकरता आपल्याला ज्ञानमार्गाचा स्वीकार करावा. ज्ञानमार्गानं भक्तीच्या मार्गानं आपण जावं याकरता संत महात्मे आपल्याला सांगितलं, उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. संतांनी जागा केले आपल्याला. पहाटेच्या वेळेला काकडा म्हणत असताना काय आनंद येतो महाराज. खरं तर काय आता या कोरोनामुळे कुठं काकडाही करता येत नाही, आनंदही घेता येत नाही. हरकत नाही, फेसबुकच्या माध्यमातून या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर या निमित्तानं का होईना आपल्याला येता येत आहे. सांगण्याचा मुद्दा असा आहे की
आपला मनुष्य जीवन हे परमात्मा प्राप्तीचं एक खूप मोठं साधन आहे. मनुष्य नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. उत्तम आहे, उत्तम अशा प्रकारचा नरदेह आपल्या हाताला लागलेला आहे. मग काय करावं? या नरदेहाच्या माध्यमातून, या साधनेच्या द्वारा भक्तीच्या मार्गानं किंवा ज्ञान मार्गानं किंवा कर्म मार्गानं जी जी साधनं भगवत प्राप्तीपर्यंत आपल्याला घेऊन जाणारे आहेत, त्या साधनेचा स्वीकार अधिकार परत्वे करून आपण त्या भगवत स्वरूपापर्यंत प्राप्त होऊ शकतो. मनुष्यजन्म प्राप्त झाला, दुर्लभ असा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. जगामध्ये तशा 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या जातात, सर्वांना ज्ञात असणाऱ्या. दुर्लभम मानुषो देहो, दुर्लभ असणारे एकतर 3 वस्तू दुर्लभ आहेत. दुर्लभम त्रयमेव इत्थत, देवानुग्रह हेतुकम, मनुष्यत्व, मुमुक्षुत्व, महापुरुष संश्रया. संतांची भेट दुर्लभ सांगितली, मुमुक्षुत्व दुर्लभ सांगितलं आणि मनुष्य देह दुर्लभ सांगितला. मला फक्त मनुष्य देहाबद्दल बोलायचं आहे. मनुष्य देह दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे? अगदी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, पावला हा देह कागदाळी न्याय. एखाद्या आंधळ्या माणसाच्या हातामध्ये जसा कावळा सापडावा, कावळा सहजासहजी हातात सापडत नाही. अनुभव घेऊन पहा. दशक्रियेला कावळ्याचं खूप मोठं महत्त्व असतं. पिंडदानाला त्या पिंडाला कावळा शिवल्याशिवाय मोक्ष मिळत नाही, अशी आपली एक प्रकारची परंपरा आहे, समजूत आहे. पण एक वाक्य सांगून जाईन आपल्याला बरं का, मोठ्या व्यक्तीच्या मुखातलं वाक्य म्हणून सांगून जाईल. वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले, ज्यांच्याकडं मी ज्ञानेश्वरीचं अध्ययन सुरुवातीचं केलं, अर्थात संस्थेची खूप मोठी विभूती होती. बाबा असं म्हणायचे, एखादा साधू, एखादा संत किंवा एखादा साधक भगवत प्राप्तीची साधना करत असताना, त्या साधनेच्या द्वारा हा स्थूल देह असतानाही जर तो भगवत स्वरूपाला प्राप्त झाला असेल, त्याला ते ओवीही ज्ञानोबरायांची जोडायचे. मरणा आईलीच कडे मज मिळून गेले पुढे, ते मरणी अनिकीकडे जातील केवी. अशा प्रकारचं ते ओवी सांगायचे. मरणाच्या अगोदरच जे मत स्वरूपाला, भगवंताच्या मुखातली भाषा आहे, मत स्वरूपाला, माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले, ते मृत्यूच्या नंतर म्हणजे हा देह पडल्यानंतर ते पुन्हा कुठं जातील? या अर्थातच ते माझ्या स्वरूपात प्राप्त होतील. तो विचार सांगत असताना बाबा असं सांगायचे, बुवा, बाबांच्या मुखातली भाषा असायची, बुवा अहो, जो मृत्यूच्या आधीच भगवत स्वरूपाला प्राप्त झाले, ते मुक्त झाले, हे त्या कावळ्याने सांगावं का? जे आपल्याकडे जे समजूत आहे ना, की कावळ्या पिंड शिवला की मग तो मुक्त झाला, आणि ज्याचा शिवला नाही त्याची काहीतरी अपेक्षा मागं शिल्लक राहिली, मग ते घरचे मंडळी, मुलं, पत्नी, कोणी असतील नातेवाईक वगैरे, हे सर्वजण जातात, दर्शन घेतात, दादा काळजी करू नका, अमुक करू तमुक करू वगैरे वगैरे. माझा मुद्दा एवढाच आहे फक्त, ज्या साधनेच्या द्वारा, या मनुष्य देहाच्या द्वारा जो मनुष्य भगवत स्वरूपाला प्राप्त झाला, तो भगवत स्वरूपाला प्राप्त झाला, हे पिंडदान ते कावळ्यानं शिवल्यानंतरच ते असं होऊ शकेल का? असं होऊ शकत नाही. पण काही बद्ध असणारे जे जीव आहेत त्यांच्याबद्दल तो नियम सांगितला जातो. अर्थात मला त्याच्याबद्दलही जास्त विस्तार मांडायचा नाही. प्रत्येकाची समजूत भिन्न भिन्न आहे, प्रत्येकाचा भाव, श्रद्धा घटनेवरती भिन्न भिन्न आहे. माझा मुद्दा असा आहे, भगवत स्वरूपाला प्राप्त होण्याकरता जे साधन आपल्याला करावं लागतं, त्या साधनेला मुख्य साधनेचं साधन म्हणजे मनुष्य देह आहे. बघा, साधनेचं साधन आहे. मग साधनेचं साधन असल्यामुळं विचार, थोडासा एक दृष्टांत समोर घ्या. आपल्याला पंढरपूरला, आता पंढरपूर आपलं आराध्य दैवत आहे, पांडुरंग परमात्मा आपली मुख्य आराध्य देवता आहे. त्या पंढरपूरला आपल्याला वारीला जायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला बसनं जावं लागेल, एसटीनं जावं लागेल. असेल स्वतःची गाडी तर गाडीनं जाऊ. पण गाडी, एसटी हे झालं त्या पंढरपूरला जाण्याचं साधन. पण पंढरपूर हे तरी काय आपलं साध्य आहे का? पंढरपूरमध्ये जाणं साध्य नाहीये. मग पंढरपुरामध्ये जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेणं हे खऱ्या अर्थानं जीवनाचं साध्य आहे. त्या दर्शनातून जीवनाची कृतार्थता व्हावी, जीवन तृप्त व्हावं, हे आपल्या जीवनातलं साध्य आहे. म्हणून पंढरपूरला पांडुरंगाची भेट घेणं, पांडुरंगाचं दर्शन घेणं हे साध्य मिळवण्याकरता आपल्याला पंढरपूरला जावं लागेल, म्हणजे साधनेचा स्वीकार करावा लागेल. आणि नुसता साधनेचा करून चालणार नाही, तर त्या क्षेत्रामध्ये जाण्याकरता आपल्या गावापासून आपण जिथं आहोत तिथून त्या गावापर्यंत जाण्याकरता आपल्याला एखाद्या वाहनाचा स्वीकार करावा लागेल. म्हणजे एसटी हे साधनेचं साधन झालं. तसं परमात्मा स्वरूपाता भगवत प्राप्ती हे खऱ्या अर्थानं मानवी जीवनाचं साध्य आहे. हे साध्य प्राप्त करण्याकरता आपल्याला मनुष्य देह हे साधन आहे. पण हे साधन, या साधनेच्या द्वारा भगवत प्राप्ती होते का?
भगवत प्राप्ती होत नाही. नाहीतर या जगामध्ये माणसं कमी नाही आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत विचार केला तर भारत देश दुसऱ्या नंबरवर आहे, दुसऱ्या क्रमांकावर आहे तो. चीन पहिल्या नंबरवर आहे, भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणून माणसं पुष्कळ असली म्हणजे सगळेच मुक्त झाले असं होत नाही. मग मनुष्य देह प्राप्त झालं म्हणजे एक साधन प्राप्त झालं, पण या साधनेच्या द्वारा दुसरी साधना आपल्याला करायची आहे. ती म्हणजे एक ज्ञान मार्ग आहे, एक कर्म मार्ग आहे, एक भक्ती उपासना मार्ग आहे. या मार्गानं किंवा योग मार्ग घ्या पुढं, योग मार्गानं ही सुद्धा भगवंताची प्राप्ती होते. जरा योगी असणारे जे आहेत, जे समाधीची अष्टांग योग ज्याला आपण म्हटलं जातं, ते अष्टांग योगाच्या द्वारा समाधीपर्यंत पोहोचतात आणि निर्विकल अशा परमात्म स्वरूपाची, निर्गुण स्वरूपाची ते प्राप्ती करून घेतात. योग मार्गही सांगितला जातो. ज्ञान मार्गाचा स्वीकार करणं असू द्या, कर्म मार्गाचा स्वीकार करणं असू द्या किंवा योग मार्गाचा स्वीकार करणं असू या, या सर्व मार्गामध्ये तुम्हाला शरीर, मनुष्य देह हा मुख्य साधन मानावाच लागतो. मनुष्य देहच नसेल तर तुम्ही काय योग करणार, कोणतं आसन घालणार? मनुष्य देह पाहिजे. ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, मनुष्य देह तुम्हाला उपयोगाचा आहे. काही कर्म करायचं आहे, पण ते कर्म कोणतं, जे मागं 5व्या अध्यायामध्ये सांगितलं निष्काम कर्मयोग, तो निष्काम कर्मयोग करायचा असेल तरीही आपल्याला मनुष्य देहाची गरजच आहे. म्हणून प्रत्येक साधन करायचं असेल तर त्या साधनेला खऱ्या अर्थानं मनुष्य देह हा खूप गरजेचा आहे. म्हणून आपल्याला हा देह मिळाला. खऱ्या अर्थानं ज्यांना मिळाला नाही ते दुर्दैवी आहेत. म्हणून तर ते अपेक्षा करतात ना, आपण मंडळी सांगत असतो, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हाला या मृत्यूलोकामध्ये जन्म व्हावा. कशा करता? नारायण नामे होऊ जीवनमुक्त. नारायण नामाचं स्मरण करून आम्ही जीवनमुक्त व्हावं याच्याकरता स्वर्गातले अमर असणारे देव सुद्धा या नरदेहाची अपेक्षा करतात. म्हणजे हा नरदेह अत्यंत मौल्यवान आहे, खूप किमतीचा आहे महाराज हा नरदेह. या नरदेहाची काय किंमत आहे हे आता कळतंय पहा. कोरोनासारखी महामारी किंवा अन्य जे रोगराई पसरले, महामारी पसरते ना, त्यावेळेला लोकांना समजतं अरे 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 किती महत्त्वाचा आहे आपला हा देह. हा देह सामान्य नाही आहे, हा देह भल्याला मिळाला नाही. आपलं महत्भाग्य आहे, आपल्याला तो मिळालाय. मिळालाय ना, त्याचा योग्य अशा प्रकारे वापर आपण केला पाहिजे. मोक्षापर्यंत जायचं आहे, भगवत प्राप्ती करून घ्यायची आहे. कारण मनुष्य देहाचं तेच साध्य आहे. म्हणून तेच साध्य आहे. अवांतर साध्य पुष्कळ असतील. पंढरपूरला गेलेला वारकरी पंढरपूरला गेल्यानंतर तो काही बाकीची खरेदी करत असेल तर ते त्याचं साध्य नाहीये, मूळ साध्य नाहीये. पण पंढरपूरमध्ये गेल्यानंतर घोंगड्या चांगल्या मिळतात म्हणून एखादा घोंगडी घेईल, हे त्याचं अवांतर साध्य होऊन जाईल. पण मुख्य त्याचं साध्य जर काय असेल तर पंढरपूरला गेला, चंद्रभागेचं स्नान करावं, चंद्रभागेचं स्नान केलं, प्रदक्षिणा करावी, नगर प्रदक्षिणा, आणि पांडुरंगाचं दर्शन घ्यावं, कथा कीर्तन करावं, हे खऱ्या अर्थानं त्याचं मुख्य साध्य आहे. तसं मानवी जीवनाचं मुख्य साध्य आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, भगवत प्राप्ती होणं, हे मानवी देहाचं मुख्य साध्य आहे. जगद्गुरु तुकोबराय सुद्धा म्हणतात ना, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखीलिया. इथं देखीलिया म्हणजे प्राप्त, त्याला करून घेणं, परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून घेणं, हे मानवी देहाचं खऱ्या अर्थानं मुख्य साध्य आहे. मग ह्या साध्याला, या भगवत प्राप्ती करून घेण्याकरता आपल्याला काय साधना करावी लागेल, त्या साधनेचा विचार करत असताना आपल्याला संत वाङ्मयामध्ये अधिकार परत्वे साधना पाहायला मिळतात. अधिकार परत्वे हेच साधन परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून देतं नाही. म्हणून तर मी म्हटलं ना, या कलियुगामध्ये उद्धार करण्याकरता खूप खूप सोपं अशा प्रकारचं साधन संतांनी आपल्यासमोर ठेवलं आहे. तसं तर प्रत्येक युगाचा विचार करत असताना भागवताच्या सुरुवातीलाच हा विचार आलेला आहे. कृते ध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मुखे द्वापारे परिचर्या कलौतत हरिकीर्तनात. भागवतामध्ये असं चिंतनच आलेलं आहे की कृते ध्यायते विष्णू, ध्यान धारणा करणं हे कृतयुगामध्ये साध्य होतं, साधना होती. त्रेतायुगामध्ये यज्ञयागादी क्रिया करणं हे साधन होतं. तर द्वापारे परिचर्या, सेवा करणं, ज्ञानप्राप्ती करणं हे साधन होतं. पण कलियुगामध्ये मात्र, कलियुगा माझी करावे कीर्तन करणं, म्हणजे भगवंताचं नामस्मरण करणं, भगवंताचे गुणानुवाद गाणं, काही चिंतन, सेवा, नामस्मरणादी साधना करणं, हे साध्य कलियुगामध्ये सांगितलं जातं. ज्ञानमार्गानेही आपल्याला मोक्षाची, भगवंताची प्राप्ती होते, नामचिंतनाही भगवंताची प्राप्ती होते, आणि निष्काम कर्मानंही भगवंताची प्राप्ती होते. बघा, कर्म तर आपण करतोच आहोत, कोण कर्म करत नाही हो या जगामध्ये. आत्ता जीवन जगणारा प्रत्येक जीव कर्म करतोय, प्रत्येक जीव. म्हणून तो कर्म करतोय म्हणून तो काय मुक्त झालाय का? नाही. कर्म करत असतानाही ते कर्म कसं करावं,
कोण कर्म करतं, याचा सुंदर विचार या ठिकाणी आपल्याला ज्ञानोबरायांनी आजच्या या श्लोकामधून भगवंतांनी खूप सुंदर मांडलेला आहे. त्याच्या खालचं विवेचनही खूप सुंदर आहे. माझा थोडासा मुद्दा अजून थोडा पुढे विस्तारानं घेईन. आपल्याला शास्त्राने आपल्याला जे जे भगवत प्राप्तीचे मार्ग सांगितले त्याच्यामध्ये एक आहे ज्ञानमार्ग. ज्ञानानं मोक्ष मिळणारच शास्त्र सांगतंय. म्हणजे शास्त्र दौंडी पिटून सांगतंय तुम्हाला, दौंडी पिटून. काय सांगतंय? शास्त्र सांगतंय की ज्ञानमार्गाने गेल्यानंतर तुम्हाला मोक्ष मिळणारच आहे, म्हणून तुम्ही ज्ञानमार्गाचा स्वीकार करा. ज्ञानमार्गाचा स्वीकार करणं ठीक आहे. शास्त्राने सांगितलं आपण ज्ञान ग्रहण करू. कोणतं ज्ञान आहे ते? अर्थात आपलं स्वस्वरूपाचं असणारं ज्ञान. आपण कोण आहोत, आपला नेमका अधिकार काय आहे, वगैरे वगैरे, जे आपलं स्वरूपाचं जे ज्ञान आहे या ज्ञानाचा आपण स्वीकार करावं. पण ते ज्ञान मिळतं कुठं? ते काय बाजारात गेल्यानंतर काय बटाटा वांगी मिळतं तशी मिळतं का? नाही. ते ज्ञान कुठं मिळेल? तर श्रीगुरूकडे मिळेल. मग त्या श्रीगुरूकडे गेल्यानंतर श्रीगुरू आपल्याला ज्ञान देतील. मग ते श्रीगुरू कसे असावे लागतात? त्या ज्ञानाकरता आपला अधिकार काय लागतो? खूप विस्ताराचा विषय आहे महाराज, खूप विस्ताराचा. ते श्रीगुरू श्रोत्रिय असावे लागतात, म्हणजेच श्रुतीवर वेदावर त्यांची श्रद्धा पाहिजे. ते ब्रह्मनिष्ठ असावे लागतात, परमात्मा स्वरूपाचं ज्ञान त्यांना पाहिजे, त्यांची श्रद्धा पाहिजे परमात्म्यावरती. आणि ते कृपाळू असावे लागतात. अंतःकरण त्यांच्या अंतःकरणामध्ये कृपा असावी की हा माझा कोण आहे, हा शिष्य आहे आणि याचा मला उद्धार करायचा आहे. ही भूमिका ज्या श्रीगुरूंच्या अंतःकरणात आहे ते आपल्याला ज्ञान देऊन आपला उद्धार करू शकतात. मग त्या श्रीगुरूंकडे आपण गेलं, ते श्रीगुरू कृपाळू आहेत, ते श्रीगुरू सुप्रिय आहेत, ते श्रीगुरू ब्रह्मनिष्ठ आहेत. हे सगळे गुण त्या श्रीगुरूंच्या जवळ आहेत. पण त्या श्रीगुरूंच्या जवळ जाऊन आपण जर त्यांची सेवा केली नाही तर ज्ञान मिळेल नाही. ते ज्ञान मिळवण्याकरता आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धा असावी लागते. श्रद्धा, जिथं श्रद्धा आहे, जिथं भक्तिभाव आहे, त्याच ठिकाणी ज्ञान राहतं, ज्ञान टिकतं. बघा, ज्ञानप्राप्ती करता आपल्याला 4थ्या अध्यायामध्ये भगवंतांनी खूप सुंदर विचार मांडलाय. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनः. तत्वदर्शी असणारे संत महात्मे त्यांच्याजवळ जावं. काय? तद्विद्धी प्रणिपातेन, तिथं जाऊन नमस्कार करावा. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये व्यक्ती कोण आहे, किती वयाचा आहे, लहान मोठा विचार केला जात नाही, त्याच्या वयाचा अधिकाराचा विचार केला जात नाही. मग एकमेका पाया पडू, पहिल्यांदा भेटलं की प्रथम भेटी आलिंगन आणि मग चरण वंदावे. आलिंगन द्यावं, त्यांच्या चरणाचं वंदन करावं, एकमेकाच्या पाया पडावं. ही आपल्या संप्रदायाची खरी मूलभूत अशी मूळ शिकवण आहे. त्याचं कारणच असं आहे, नम्रता अंतःकरणामध्ये असली पाहिजे, नतमस्तक आपण झालं पाहिजे. या भूमिकेतून या ठिकाणी तद्विद्धी प्रणिपातेन, प्रणिपात श्रीगुरूंच्या जवळ जाऊन आपण केला पाहिजे. प्रणिपात करावा, त्यांची सेवा करावी आणि मग अपेक्षित जे आपले, मग जी आपली अपेक्षा आहे ना ती आपण जर विचारली त्यांना, तेही सांगतील पुसिले जेणे अंतःकरण बोधिले संकल्पा नाही. मग ते आपल्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या शंका कुशंका सर्व काही घालवून आपल्याला परमात्मा स्वरूपाचं व्यापक स्वरूपाचं ज्ञान हे संत महात्मे देतात. ज्ञानमार्गातून आपल्याला परमात्मा स्वरूपाच्या प्राप्तीपर्यंत जाता येईल. असे श्रीगुरू भेटणं खूप कठीण आहे. श्रीगुरू भेटणार नाहीत. बरं, एखादे श्रीगुरू भेटले तरी त्यांची सेवा करण्याची सद्बुद्धी अंतःकरणामध्ये निर्माण होणं ही त्याहीपेक्षा कठीण आहे. कारण सध्या शिष्यत्व स्वीकारायलाच कोण तयार नाही. प्रत्येकाला वाटतं की मला कोणीतरी गुरु मानलं पाहिजे. शिष्य करायला माणसं तयार आहेत, पण शिष्यत्व स्वीकारायला कोणीच तयार नाहीये. आणि मग अशा प्रसंगामध्ये अशा भूमिकेमध्ये कसं आपण ज्ञान ग्रहण करणार? म्हणून या कलियुगामध्ये ज्ञान मार्गाने जाणं थोडंसं कठीण आहे. जाऊ द्या. दुसरा मार्ग जो सांगितला जातो तो आहे योग मार्ग. योगाच्या मार्गानेही भगवत स्वरूपाची प्राप्ती. यांनी 12व्या अध्यायामध्ये भक्त आणि योगी या दोघांचंही चिंतन केलेलं आहे. खूप सुंदर विचार ज्ञानोबारायांनी मांडलाय, खूप सुंदर मांडलाय. ऐका, ज्ञानोबाराय सांगतात, जे योगाच्या वाटेने निघालेत ना त्यांना सगळी जबाबदारी स्वतः व्हावी लागते. योगाच्या वाटेने जे निघाले त्यांना सगळी जबाबदारी स्वतःवर असते. पण भगवत भक्त जो भक्तीच्या मार्गाने निघालाय ना त्याची सगळी जबाबदारी देव पाहतो. हा दोघातला फरक आहे. योगाची या वाटा जे निघाले का सुबटा त्या दुःखाचाची वाटा भागा आला. मग कोणकोणतं दुःख आलं? लोहाचे चणे जे बोचरी पडती खाणे, ते पोट भरणे के प्राणे शुद्धी म्हणून. लोहाचे चणे खायला दिले तर त्याचं काय पोट भरेल का? ज्ञानोबारांची दृष्टांत आहेत महाराज. मी नेहमी सांगत असतो, कीर्तनकार प्रवचनकार आदी वक्त्यांनी दृष्टांत करता ज्ञानेश्वरी गाथा सोडून बाहेर जाण्याची गरज पडत नाही. कारण दृष्टांताची पखरण या ग्रंथामध्ये
एकापेक्षा एक वरचढ दृष्टांत आपल्याला या ग्रंथामध्ये पाहायला सापडतात. इतके सुंदर दृष्टांत ज्ञानोबाराय सांगतात योग मार्ग किती कठीण आहे. ज्ञानोबारायांनी पराकोटीचा दृष्टांत दिलेला आहे. आता याच्या पुढे तुम्हाला दुसरा दृष्टांत शोधण्याची गरज नाही. योग मार्गानं योग साधनेनं निघालेला साधक भगवत प्राप्ती करता निघालेला आहे. त्याला काय काय दुःख भोगावं लागतं ज्ञानोबारायांनी दृष्टांत दिलेला आहे. लोहाचे चणे. आता वाट सुरू आहे, निघाला तो, साधना करतोय, त्याला भूक लागेल की नाही. शरीर आहे म्हटलं की शरीराचा धर्मच आहे, त्याला भूक लागणार आहे. भूक लागल्यानंतर त्याने खायचं, पण काय खायचं. ज्ञानोबारांनी त्याचं वर्णन केलंय लोहाचे चणे. त्याने चणे खायचे. चणे म्हणजे हरभरे, फुटाणे. भूक लागल्यानंतर खातात माणसं, हरभरे खातात, फुटाणे खातात. पण ज्ञानोबाराय सांगतात त्याने चणे खायचे, पण कशाचे. हरभरे नाही खायचे, मग लोहाचे चणे. लोहाचे चणे त्याने खायचे. पोट भरेल का हो त्याचं. बरं, कोणी खायचे. योगाच्या मार्गाने निघालेल्या साधकानं. पण तो साधक आहे कोण. जे बोचरिया, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे ज्याचे दात पडलेले आहेत, पाडलेले नाही आहेत. नैसर्गिकरित्या ज्याचे आता जे दात असतात ते पडतात, कारण जे आलेत ना, जन्मताच आपल्यासोबत नाही आहेत दात. जीभ जन्मताच आहे म्हणून मरेपर्यंत राहते. तसं दात सुरुवातीपासून नाही, 10व्या महिन्यामध्ये वर्ष झालं की दात उगवतात. मग हे जे आलेले आहेत नंतर ते लवकर जाणार आहेत. महाराज खूप दात असे द्वेषी आहेत. म्हणजे केसाचा रंग पांढरा व्हायला लागला की लगेच दात रिटायर होतात. इतके द्वेषी आहेत ते, इतके द्वेषी आहेत. मग ते दात बोचरिया, एकही दात ज्याचा शिल्लक नाही तोंडामध्ये, असा बोचरा मनुष्य, आणि त्याला भूक लागल्यानंतर त्याला चणे खायला दिले. पण कशाचे. लोहाचे, लोखंडाचे चणे त्याला खायला दिले. पसतील का हो त्याला. खाता येतील त्याला. ज्ञानोबाराय सांगतात. ज्ञानोबारायांचा हा दृष्टांत आहे, सिद्धांत असा आहे. जसं ते लोहाचे चणे बोचऱ्या माणसाला खाणं शक्य नाही, पचवणं शक्य नाही, तसं त्या पद्धतीनं ही योगाच्या वाटेनं जाणं शक्य नाही. कठीण आहे, कठीण आहे. वेळेला वाटलं की नाही आता आपण थंडी वाजायला लागली, शीत वेढावे. ज्ञानोबाराय सांगतात थंडी वाजल्यानंतर पांघरून त्याने घ्यावं, पण काय घ्यावं. शीत वेढावे, ती थंडीच अंगावरती घ्यावी. त्याला वाटायला लागलं गरम व्हायला लागलं, पंखा लावावा, एसी लावावा. नाही, उष्ण पांघुरावे, वृष्टीची असावे घरा आणतो. आता पावसाळा आहे, जिकडे तिकडे पावसाने कहर केलाय, धो पाऊस पडतोय. मग त्याने कुठं राहावं. वृष्टीची असावे घरा आणतो. त्या पावसाच्याच घरामध्ये जायचं त्याने. म्हणजे जसं परिस्थिती असेल त्या परिस्थितीला सामोरं जायचं. असे असणारी कठीण योगाची वाट आहे. सांगा आपल्याला शक्य आहे. योगाचे साधना, योग सिद्ध करण्याकरता जे अष्टांग योग सांगितला जातो पतंजली मुनींचा, त्याच्यामध्ये एक आसन लावायचं असेल आपल्याला, एका ठिकाणी 12-12 तास बसावं लागतं. आज माणसं 5 मिनिट एका ठिकाणी एक स्थिर बसत नाही. कीर्तनाला 2 तास बसलेला माणूस किती आसनं घालतो, मांडी खालीवर किती वेळेस करतो, मागं पुढं झुकतो किती वेळेस. त्यामुळे योगाची वाट याही कालावधीमध्ये शक्य नाहीये. मग या मनुष्य जीवनामध्ये प्राप्त झालेल्या मनुष्याला आत्मोद्धार करण्याकरता सर्व संतांनी धांडोळा पिटला आणि एक चांगला अशा प्रकारचा सर्वांना सहज असा प्रकारचा करता येण्यासारखं साधन तो म्हणजे भक्तीचा मार्ग त्यांनी स्वीकारला. म्हणून भक्ती करत असताना ती भक्ती करणं म्हणजे एक प्रकारचं उपासना करणं म्हणजे त्याच्यामध्येही कर्ममार्ग आलाच. उपासनेमध्येच कर्ममार्ग आहे. मग हे कर्म करत असताना कसं करावं, भक्ती उपासना करत असताना कशी करावी, याचं चिंतन करत असताना नेमकं कर्म करतं कोण, उपासना करत असताना आपण कोण करतोय उपासना, याचाही आपल्याला थोडासा अभ्यास करता आला पाहिजे. याचंही चिंतन, याचंही ज्ञान झालं पाहिजे. म्हणून भगवान अर्जुनाला सांगतात की अर्जुना तू युद्ध कर. पण युद्ध करत असताना देवा अरे माझ्या हातून यांना मारणं होईल ना, हे मेले तर मला पाप लागेल ना. त्यावेळेला भगवंतांनी जो कर्मयोग सांगितला ना अर्जुनाला, की अर्जुना यांना मारणारा तू नाहीयेस. जरी युद्ध तू केलंस, बाण जरी तुझ्या हातून सुटत असेल, धनुष्यातून सुटत असेल, तरीही मी याचा करता आहे असा कोणताही भाव तू मनामध्ये ठेवू नकोस. कर्तृत्व आणि त्या कर्माची आसक्ती या 2 भूमिका जर तू टाकून दिल्यास आणि कर्म केलंस तर ते कर्म अर्जुना तुला बांधणारं नाही. मग ते कर्म करणारं नेमकं कोण आहे आणि कर्म कसं करावं याचा विचार भगवंतांनी खूप सुंदररित्या या ठिकाणी मांडलेला आहे. कर्म करणारं कोण आहे, भगवान सांगतात पंचेतानी महाबाहो. अर्जुनाला महाबाहो अशा प्रकारचं विशेषण भगवान परमात्मा देत आहेत. अर्जुना तू महाबाहो आहेस. आता महाबाहो कोण आहे, महाबाहो कुणाला म्हणावं, ह्याच्याबद्दलचा खूप मोठा विस्तार होईल. मी आत्ता त्या विषयाकडे जात नाही.
पंचेतानी महाबाहो कारणानी निबोधमे. निबोधमे, ऐक अर्जुना ऐक. काय? कर्म करण्याकरता 5 अशा प्रकारची मुख्य कारणं या ठिकाणी या जगतामध्ये आहेत आणि ती 5 कारणच कर्म करत असतात. त्यामुळं मी युद्ध करतो, मी युद्ध भाव तू मनामध्ये ठेवू नको. कोणती 5 कारणं आहेत त्याचं वर्णन पुढच्या श्लोकामध्ये दिलं. अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक विधम विविधाश्य पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. अधिष्ठान जे हा देह, तथा कर्ता कर्म करण आणि या इंद्रियांच्या असणाऱ्या पृथक चेष्टा, या सर्वांच्या माध्यमातून कर्म होतं. पण हे कर्म करत असताना कसं करावं? तर मी कर्म करतो आहे आणि मी केल्यामुळं याच्यातून निर्माण झालेलं किंवा तयार झालेलं जे काही फळ असेल ते फळ मीच उपभोगणार, ही भूमिका अंतःकरणामध्ये असू नये. म्हणून कर्म करत असताना या कर्मातून सुटायचं असेल तर ज्ञानोबांनी खूप सुंदर विचार मांडलाय. मौली सांगतात, कर्तृत्वाचा मधू कर्मफलाचा आस्वादू या दोही ते नावबंधू कर्माचा की. कर्तृत्वाचा मद म्हणजे अहंकार आणि कर्मफलाची आसक्ती, या 2 गोष्टीचा त्याग करावा आणि माणसाने कर्म करावं. ते कर्म आपल्याला कधीही बंधनामध्ये टाकत नाही. कर्म केल्यानंतर मग कर्तृत्वाचा अभिमानाने आसक्ती टाकून देणं, याला त्याग म्हणत नाही. हो, काही बरीच माणसं अशी असतात, चोरी करायची आणि मग चोरी केल्यानंतर पोलिसांनी पकडलं की म्हणायचं नाही नाही नाही, माझा काही संबंध नाहीये त्याचा, हे घ्या सगळं आणि मला सोडून द्या. असं होत नाही. कर्म करण्याच्या अगोदरच ह्या दोन्ही भूमिका अंतःकरणामध्ये असल्या पाहिजेत. कर्म करण्याच्या अगोदर हा कर्म करणारा मी करता आहे आणि याची फलासक्ती मीच उपभोगणार, अशा प्रकारचा दोन्ही भूमिका त्याने टाकून दिल्या पाहिजेत. म्हणून भगवान स्वतः सांगतात ना, यस्य नाहं कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि सैमान लोका न हंती न निबध्यते. सांगू आपल्याला, एखाद्याने एखाद्याचा खून केला, अगदी आता जवळच्या भाषेत सांगायचं झालं तर मारलं एखाद्याला, पण ते मारण्याच्या अगोदर त्याने या दोन्ही भूमिका ठेवल्या पाहिजेत. यस्य नाहं कृतो भाव बुद्धिर्यस्य न लिप्यते, त्याच्या बुद्धीमध्ये त्याची अजिबात स्पर्शही झाला नाही पाहिजे की हे करणारा मी आहे आणि याच्यापासून उपभोगणारा फळ मी भोगणार आहे. हा दोन्हीही भाव ज्याच्या अंतःकरणातले निघून जातात त्याला ह्या कर्माचं कोणत्याही प्रकारचं बंधन प्राप्त होत नाही. तो त्या कर्मामध्ये अडकत नाही, त्याला कर्माचं बंधन प्राप्त होत नाही. हे करण्याच्या अगोदर असायला पाहिजे. कर्म करण्याच्या अगोदर, कर्म केल्यानंतर त्याचं जे काही निर्माण झालेलं पापपुण्य असेल ते आपल्याला भोगावंच लागेल ते. म्हणून बघा, जे गुरुवर्य श्री गुरु दृष्टांत सांगत असतात, खूप सुंदर दृष्टांत आहे, अगदी 2 मिनिटात सांगून जाईल. काय झालं, एका घरामध्ये जे कर्म करत असताना कर्म करण्याच्या अगोदर आसक्ती आणि ममत्व आणि त्याचा अहंकार सुटला पाहिजे. अगोदर सुटला पाहिजे, नंतर सुटून काही उपयोग होत नाही त्याचा. जे गुरुवर्य असे दृष्टांत सांगायचे, पती पत्नी लग्न झालं, एकुलती एक मुलगी, मुलीचं वय झालं आणि मुलगी लग्नाला आली. आता घरामध्ये थोडंसं जो अधिकार होता तो अधिकार सर्व त्या स्त्रीकडेच होता. म्हणजे घरातला जे काही निर्णय घ्यायचा आहे ते निर्णय करती खऱ्या अर्थानं ती होती. गृहमंत्री थोडक्यात समजून घ्या असे ते असल्यामुळे त्याचा अधिकार सर्व, हे बाबा आपलं काम करायचं, महिन्याचा पगार तिच्या हातात आणून द्यायचा, दुसऱ्या दिवशी सकाळी बसला जाण्याकरता पैसे घ्यायचे त्याच्याकडून, असा अधिकार. त्यामुळे सर्व काही आता असं असल्यामुळं, आणि दुसरा एक नियम होता तिचा, ती रोज सकाळी उठलं, स्नान झालं, देवपूजा झाली, चहा पतीला द्यायच्या अगोदर ती नवऱ्याला 2 चपला मारायची. ऐकायला जड जाईल तुम्हाला, पण तिचा नियम होता, तो नित्य नियम म्हणा, थोडक्यात कधी चुकत नव्हता. 2 चप्पल मारायची रोज. तर मुलगी उपवर झाली, तिला वाटलं जसं माझं चालतं तसं मुलीचं चालावं. कोणत्याही आईला असंच वाटतं, जसं मी सुखात आहे, माझ्या घरामध्ये सगळं माझा अधिकार आहे, तसं मुलीच्याही असावा. पण त्याच्याकरता तिला काही दिवस तिथं आणलं पाहिजे ना. लगेच कसं मिळेल? साधं आहे, एखाद्या पक्षाचं मंत्रिपद जर मिळवायचं असेल तर तिचा कार्यकर्ता पहिलं व्हावं लागतं. साधं आहे. मग घरामध्ये तसं लगेच कसं एखादा अधिकार मिळेल? पण तिला वाटायचं जसं माझं चालतं तसं माझ्या मुलीचं चाललं पाहिजे. मुलगी उपवर झाली, स्थळ यायला लागले, त्यांनी सांगितले पाहिजे एकुलती एक मुलगी आहे, पैशाला कमी नाही आहे, घरामध्ये भरपूर पैसा आहे, सगळं मुलीचंच आहे, फक्त नियम एकच आहे की रोज होणारा आमचा जावई रोज सकाळी त्याने मुलीच्या हातून 5 चप्पल मार खाल्ला पाहिजे. कोण खाईल हो? असा नियम कोण हे करेल? एखादा म्हटला मी भांडी धुतो,
कपडे धुतो, फरशी पुसून काढतो, स्वयंपाक करतो, पण असे चप्पल कुठं मारायचे बायकोच. बरं, एवढं समाजामध्ये सगळं लग्न ठरवताना ते कबूल करणं. तरुण मुलं परत जायची. वर्ष 2 वर्ष गेले. एक सुशिक्षित बेकार होता, पण चांगला अभ्यास होता. त्याने ते ऐकलं, बातमी ऐकली. तो म्हटला चला मी करतो. गेला तो गेला आपला. त्याने त्यांचे सगळं व्यवस्थित ऐकून घेतलं, अटी ऐकल्या. म्हणजे ठीक आहे, आपण शेवटची अट मान्य आहे मला, 5 जोडे, हो मान्य आहे मला, हरकत नाही. झालं, सुपारी फुटली, लग्न समारंभात. त्याची मित्रमंडळी गप्प बसली असतील का? अरे बायकोच्या हातून, आणि ते पण चप्पल, बायकोच्या हातून मार खाणं एक वेळ समजून घेऊ, पण चप्पलेनं मार खाणं, आणि तेही सगळ्यासमोर जाहीररित्या. अरे काय पौरुषत्व आहे की नाही तुला, पुरुषार्थ आहे की नाही, वगैरे वगैरे. ते म्हणायचे जाऊ द्या रे, काय एवढं मोठं प्रॉपर्टी मिळत नाही तरी आता सुशिक्षित बेकारच आहे ना. काय करता, कोरोनाने काहीच घरामध्ये शिल्लक नाही, खायला काही नाही, बँकेत सगळे अकाउंट मोकळे झाले, खिशात काही नाही. काय त्याच्यापेक्षा जाऊ दे, 4-5 जोडेच खावे लागतील. बरं, दुसऱ्या कोणाचे खात नाही, बायकोचेच खातो ना आपल्या, वगैरे वगैरे समजून काढली. चला, विस्तार जास्त करत नाही. लग्नाचा दिवस ठरला, वराडीक मंडळी यायला लागली. आता हिनं सगळा जो संसार सेट खरेदी करत असताना एक नवीन कोल्हापुरी जोडा आणला होता, तोही द्यायचा होता ना. म्हणजे आणला सगळा. याने सगळं मित्रांना सांगून ठेवलं, मी जसं वागेन तुम्ही फक्त माझ्या वागण्याला सपोर्ट करायचा, तुम्ही अजिबात काही बोलायचं नाही. ठीक आहे. घोड्यावरती बसून आला, मंडपात उतरला. हातामध्ये त्याच्या ती कट्यार होतीच. ती कट्यार उतरल्याबरोबर धावतच गेला आपल्या मित्रावरती. 2-3 मित्रांना त्याने मारलंही. मित्र घाबरायला लागले, बाकीचे पाहुणे मंडळी घाबरले. मंडपामध्ये आला, पाटावर बसला. ब्राह्मण काकालाही सांगितलं होतं 1000 रुपये दक्षिणा जास्त, पण मी सांगतो त्याला विरोध करायचा नाही. ब्राह्मण आपलं ते स्वस्ती श्री गणेशाय नमः म्हणून ते मंत्र म्हणायला लागले, मंगलाष्टका म्हणायला लागले. काकाच्याच अंगावर धावून गेला. काकाला 2 मुस्काडीत लावल्या त्यानं. कुणाची अंगावर धावायचा, कुणालाही बोलायचा, वडिलांना, आईला, मित्रांना अंगावर धावायचा, बोलायचा. महाराज हे सगळं पाहिलं त्या मुलीनं, आणि ती मुलगी थरथर थरथर कापायला लागली. हो, लग्न समारंभ झाला, सगळा जेवण वगैरे झाली, वरात निघाली, घरी आले, झोपले. सकाळी उठले. ठरल्याप्रमाणे यांनी ते नवीन आणलेला जोडा, सासूबाईने दिलेला जोडा उचलला आणि त्या मुलीच्या हातात दिला. घे, कर सुरू. ते म्हणे काय? म्हणे तुझ्या आईने सांगितलं ना लग्नाच्या वेळेस 5 जोडे खावे लागतील म्हणून रोज, मार. तिनं जोडाच फेकून दिला महाराज. कारण तिनं ते दिवसभर पाहिलं होतं, हे कुणाच्या अंगावर धावतंय, कुणाला मारलं तर माझी अवस्था काय होईल. ती घाबरली बिचारी. तिने ते सांगितलं, पाया पडून सांगितलं, माझ्या आईचं आईपाशी जाऊ द्या, राहू द्या, मला तुमच्याजवळ सुखानं नांदू द्या, मला जगायचं, मला हे मारणं वगैरे काही नाही. आनंद वाटला. 1-2 महिने गेले, आनंदामध्ये गेले. पुढं दिवाळीचा सण होता. आमंत्रित केलं सासूने, जावयाला आमंत्रित केलं, मुलीला घेऊन गेले. आता तिला एकच आनंद, तिला वाटत होतं की जसं माझा नवरा रोज माझ्या हातचे 2-5 जोडे खातो, तसं माझा जावाई कसा खातो हे बघायचं होतं. तिनं दोघांकरता दिवाळीमध्ये स्पेशल दुसरा नवीन जोडा आणला. सकाळी उठले, स्नान झालं, अभ्यंग स्नान दिवाळीचं. फराळ वगैरे करण्याकरता ताटं समोर ठेवली. सासरे बुवाचा तिकडं झाला होता नित्यनेम त्यांचा. आता जावयाचा नित्यनेम सासूला बघायचा होता. तिनं मुलीच्या हातामध्ये नवीन जोडा दिला आणि सांगितलं, जा कर पूजा नवऱ्याची आपल्या. सासूला बघायचं होतं जावई कसा मार खातो, कसा ओरडतो, काय करतो. पण त्या मुलीने हात जोडले, सांगितले, आई अजून एकही जोडा यांना मारला नाही मी. म्हणले कसं काय? म्हणले काय सांगू, ते कोणाच्या अंगावर कसे धावतात जातात, मला जगायचं की मरायचंय, मी नाही मारणार. हे ऐकलं कोणी? त्या सासरी बुवाने. आणि ते सासरी बुवा म्हणे, जावई कसं काय झालं हे असं? सांगितलं, मामा हे अगोदरच व्हायला पाहिजे होतं. आता एकदा तुम्ही लग्न केलं तिच्यासोबत आणि तिच्या वागण्याप्रमाणे जर तुमचं जीवन, आता तुम्हाला याच्यातून सुटका नाही. मला सांगायचंय काय, कर्म करत असताना कर्म करण्याच्या अगोदर कर्तृत्वाचा अभिमान आणि कर्मफलाची आसक्ती टाकता आली पाहिजे, तर मग जीवनामध्ये दुःख प्राप्त होत नाही. हो, लग्न झाल्याबरोबर पहिल्यांदा खाण्याच्या अगोदरच भीती अशी दाखवली की जोडे खाण्याची परत कधी प्रसंगच उद्भवला नाही. तद्वत त्याप्रमाणे कर्म करत असताना हे निष्काम कर्म करावं. मी कुणीतरी करतो नाही, करणारे 5 आहेत मुख्य, ते करून घेतील, माझा आणि या क्रियेचा काही संबंध नाही. या भूमिकेतून आपण कर्म करावं आणि जे जे कर्म केलंय ते ईश्वर अर्पण, कृष्णार्पण बुद्धीनं करावं. मी करणारा कोणी नसून माझ्याकडून करवून घेणारी एक दैवी शक्ती जी माझ्यावर कृपा करते, आणि जे कर्म माझ्याकडून होतंय ते त्याच्यासाठी होतंय. महाराज, अशा प्रकारचा भाव जर अंतःकरणामध्ये असेल ना, तर आपण करत असलेलं जे जे कर्म आहे
तीच भगवंताची भक्ती होऊ शकते आणि त्याच्याद्वारा भगवंताची प्राप्ती होऊ शकते. विचार करा, श्री संत सावता महाराज काय कर्म केलं? आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं आपलं कर्तव्य कर्म सावता महाराजांनी केलं, अर्थात शेती केली. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी म्हणून त्या कांद्यालाही आपल्या विठोबामध्ये बघितलं, कांद्यामध्ये विठोबा बघितला, लसणामध्ये विठोबा बघितला. असणाऱ्या सर्व लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, या भूमिकेतून सावता महाराज भगवंत परम स्वरूपाशी प्राप्त होतात. उच्च नीच काही नेणे भगवंत या अभंगामध्ये आपण संबंध यादी पाहून घ्या. ज्याच्या ज्याच्या वाट्याला जे जे कर्म आलं ते कर्म त्यांनी निष्काम बुद्धीनं केलं, त्यामुळे ते सर्व महात्मे भगवत स्वरूपाला प्राप्त झाले. आपल्याही जीवनामध्ये जे जे कर्म प्राप्त झालेलं आहे ते कर्म खऱ्या अर्थानं भगवंताची सेवा या भूमिकेतून करावं. कोणत्याच प्रकारचा अभिमान आणि कोणत्याच प्रकारची फलासक्ती अंतःकरणामध्ये न ठेवता केली की आपण करत असलेलं जे कर्म आहे तीच ईश्वराची भगवंताची खऱ्या अर्थानं पूजा होते, भगवंताची भक्ती होते आणि भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता हे साधन या कलियुगामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून वारकरी संप्रदायातील जे श्रेष्ठ मंडळी अर्थात श्री गुरु किसनदादा महाराज निगडीकर बाबांनी हेच साधन स्वीकारलं, निष्काम कर्म केला आणि तेच कर्म गावोगावामध्ये हरिभजनी हे धवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा या नयनकरी सुंदर अशा प्रकारचं आपलं जीवन भगवतचरणी व्यतीत करत असताना आपणही उद्धारावं आणि इतरांच्या उद्धाराचं साधन त्यांना सांगावं, या भूमिकेतून वारकरी संप्रदायाची अर्थात हरिनामाची नामसप्ताहाची सुंदर अशा प्रकारची दिव्य परंपरा गावागावामध्ये सुरू केली. अनेक गावागावामध्ये त्यांनी सुरू केलेले नामसप्ताह त्यांचे असणारे नातू आमचे मित्र मारुती महाराज सुंदर अशा प्रकारे नियोजनातून करत असतात. चांगला व्यासंग त्यांनी टिकवलेला आहे. आपण सर्व मंडळी त्यांच्यासोबत आहात. आपणही दादांच्या घालून दिलेल्या या मार्गावरती चालून आपणही आपल्या जीवनाचा उद्धार करावा आणि भगवंताची प्राप्ती आपण ही करून घ्यावी अशी सर्वांच्या चरणी सविनय प्रार्थना करतो. आणि याच ठिकाणी मी थांबतोय. आज अधिक मासातली वद्य एकादशी आहे. अतिशय मोठा पर्वकाळ आणि पर्वकाळाच्या निमित्तानं मला आपल्यासमोर दोन चिंतन करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झाली. या निमित्तानं तुम्हा सर्व फेसबुकवरील मंडळींना धन्यवाद देतो. बरीचशी मंडळी लाईव्ह पाहतायत, काही मंडळी नंतर पाहतील. आपापल्या सवडीप्रमाणे आपण पाहत असताना सुंदर अशा प्रकारचा परमार्थ आपण करा, नामसाधना करा. संकटामध्ये अडचणीमध्ये जी जी मंडळी आहेत ना त्यांना फक्त नाही आपण मदत करू शकलो तर कमीत कमी मदतीचा उद्गार शब्द जरी दिला ना त्यांना, कसं काय, बरं आहे का, काळजी करू नका, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी, एवढं जरी म्हटलं ना तरी सुद्धा माणसं समोर आलेल्या संकटाशी सामना करू शकतात आणि करतात. हल्ली कोरोनामुळे खूप काही कुटुंब उद्ध्वस्त झाली महाराज. काही घरामध्ये काही घरातली करती माणसंच निघून गेली, करती माणसं निघून गेली. अशाही मंडळींना आपण एक प्रकारचं मोठं आधार दिला पाहिजे, शाब्दिक आधार दिला पाहिजे. वाढवणारी अशा प्रकारची साधना आहे. अंतःकरणातली ऊर्जा वाढवते, ज्याला वैज्ञानिक भाषेमध्ये आता म्हटलं जातं वाढवणं, इम्युनिटी पॉवर वाढवणं असं म्हटलं जातं. पण खऱ्या अर्थानं बघा तुम्ही, भजनामध्ये रंगून गेलेला महात्मा एखादा साधक किती रंगून जातो की तो देहावरही राहत नाही. अर्थात त्याची ती इम्युनिटी पॉवर सकारात्मकता खूप वाढलेली असते. ही सकारात्मकता वाढण्याकरता निश्चितच आपण अध्यात्माची कास पकडावी, शुद्ध असा सात्विक असा शुद्ध आहार सेवन करावा, व्रतवैकल्य आपण सुंदर अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे, सात्विक आहार सेवन केला पाहिजे आणि एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या न्यायानं आपण चालावं. ही महामारी निश्चितच आली आहे म्हटल्यानंतर जाणार आहे, नक्कीच जाणार आहे. फक्त गेल्यानंतर पुन्हा एकदा पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळासी धाक दरारा, तुका म्हणे त्याला जय जयकार आनंदे, या न्यायानं आपल्याला पुन्हा एकदा आपल्या वारकरी कीर्तनाचा आनंद घ्यायचा आहे. त्याच्याकरता आपण सर्वांनी तंदुरुस्त राहिलं पाहिजे. म्हणून सुरक्षित अशा प्रकारचं अंतर ठेवा. आपल्या सर्वांची, आपली स्वतःची आणि घरातली आपल्या परिसरातली सर्वांनी काळजी घ्या, एवढं सर्वांना सांगून याच ठिकाणी मी माझी सेवा थांबवतो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय.